देशाच्या सीमेवर उभे राहून राष्ट्राचे रक्षण करणाऱ्या सैनिकांच्या घरांवरच आता शहरात बुलडोझर चालत असल्याचे चित्र दर्यापूर शहरातील सैनिक कॉलनी परिसरात पाहायला मिळत आहे. नगर परिषदेने अतिक्रमण हटाव मोहिमेअंतर्गत सैनिक कॉलनीतील काही पक्क्या घरांवर कारवाई सुरू केल्याने परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पण खरोखर त्रास आहे. फक्त सैनिक कॉलनी पाळा, फक्त सैनिक कॉलनी पाळा. अरे त्यात कोणी भाजपचं असन, कोणी काँग्रेसचं असन, कोणी राष्ट्रवादीचं असन, कोणी कायचं असन, कोणी सेनेचं असन, सगळ्याच पक्षाचे सगळे लोक आहेत त्यात. असा एकही नाही एका पक्षाचा कोणी नाही म्हणून, सगळे एकाच पक्षाचे आहेत म्हणून असं नाही. पण हे फक्त एवढीच बुद्धी विचारून राहिली गरीब जनतेवर वार करायची. आता मला आर्मीचं जे जनता राहते, या आर्मीच्या जनतेला जर असा सुवासा नाही आहे तर तुमच्या त्या किती लाख घरं केले, किती काही केलं तर असं काही याला अर्थ दिसणार नाही. हा भेदभाव दिसतोय, हा भेदभाव आहे, नक्कीच भेदभाव आहे. आणि या सैनिक कॉलनीवर हे संकट आहे. याच्यात कोणी एका जातीचं नाही ना कोण्या पातीचं नाही. लावली टाळाले का भिडले सोड आपल्या मिलिटरी कॉलनी पाळाले काय राजा त्या गरीब जनतेच्याच मागं लागून राहिले. मग याले बोलावा, त्याले बोलावा, भाऊले बोलावा, दादाले बोलावा, काकाले बोलावा. काका म्हणते मी उद्या सांगतो, भाऊ म्हणते मी परवा भेटतो. अरे तुमच्या एवढा मोठा खासदार माणूस बळवंत भाऊ वानखडे यांनी आमच्या समोर फोन केला शिवोला. शिवो त्यांचा फोन उचलत नाही, कलेक्टर त्यांचा फोन उचलत नाही. अमरावती जिल्ह्याचं हे काँग्रेसचं सरकार आहे, तरी तुम्हाला तुमच्या ज्यानं जर कलेक्टर शिवो जर ऐकत नसन तर आमच्यासारख्या गरीब जनतेच्यानं कोण ऐकत रे बाबा. हां बाकी आधी लढाईच्या काळात, याच्या आधी लढाईच्या काळात आमचा मुलगा लढाईवर आणि आमचं घर पाळले आणि पब्लिसिटी करून हे नगर परिषद दौंडी द्यायला. हां या हे लढाई झाली ना मागची, या लढाईच्या काळात अक्षरशः आमच्या घरात भाकरलंय आणि हे चालले. हां घरात भाकर नाही शिजली, लढाईवर पोरगा येतं आणि हे आमचं घरं पाळायला.